आहे वाढदिवसानिमित्त. त्याच समवेत अखंड महाराष्ट्राच्या कैवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे, 396वी जयंती. मॅचला होतीये सुरुवात सेकंड राऊंडचा पहिला मॅच. गोलंदाजीसाठी ताबिश फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती मात्र थोडीशी खराब फिल्डिंग करतोय 30 सर्कल मधला हा खेळाडू, जिथे सिंगलला कन्व्हर्जन डबल मध्ये केलंय. मनोहर आणि केतन ही ओपनिंगची जोडी, पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय मनोहर आणि केतन यांच्यावरती. पहिल्या मॅच मध्ये मनोहर यांनी केलेली सुंदर कामगिरी आपल्या टीमला पुढे घेऊन गेली. त्यांची साथ देताना केतन नॉन स्ट्राईक एंड वरती पहिल्याच बॉल वरती आली आहे डबल. प्रशांत दादा यांचा मी आभार व्यक्त करतो, आमच्यासारख्या युवा समालोचकांना त्यांनी पहिल्या दिवशी संधी दिली आहे. यावेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर टप्पा बघायला मिळाला. त्याचबरोबर एक निर्धाव चेंडूवाला हाल त्यांच्या विरोधामध्ये माझगाव टीम खेळतीये. बॅटिंगसाठी आमंत्रित केले माझगावला. 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेस, टुर्नामेंटचा नियम आहे. येत्या सर्व रात्रींसाठी सुद्धा मी जे टीम खेळणार आहेत, ज्या मॅचेस बघत असतील, सांगू इच्छितो ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 2 रनची पेनल्टी असणार आहे ड्रेसिंगवरती. वा, वॉट अ बॉल, व्हेरिएशन दाखवतो. या झटपट क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये ॲज अ बॉलर व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. टाइम नुसार स्वतःमध्ये जो बदल करेल तोच या वेळेला हाफ हार्टेड अपील मैदानावरती बघायला मिळाली. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलची हॅट्रिक मैदानामध्ये बघायला मिळतीये. ताबिश कब्जा करतोय या वेळेला या पॉवर प्लेच्या ओव्हरवरती. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा यायला पाहिजे. त्या ओव्हरमध्ये धावांवरती रोक लावलाय, स्पीड ब्रेकर लावलाय मनोहर. या वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, अंबर आमच्याकडे इशारा करतायचा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्डवरती लागली जाते. 3 रन स्कोर कार्डवरती आहेत. लेग अंपायर आमचे अविनाशजी पालांडे, आमच्या पंचकृषीतील आणि खालापूर तालुक्यातील रिव्हर्स स्वीपचा किंग असा खेळाडू. शॉर्ट आर्म पुल केला, तिकडे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू फरार झालाय. या इनिंगचा पहिला चौकार डीजे. रवीचा पुढचा बॉल स्लॉट मध्ये, खडे खडे आउट ऑफ द प्लॉट. सरपंच चषक ब्रँडेड षटकार डीजे. राज होते ॲज अ स्कोरर आणि आता सार्थक स्कोररची भूमिका पार पडतात. आमच्या सध्याच्या या बैलगाडी या क्षेत्राच्या युगामध्ये जसं बोललं जातं, आमचा स्कोरर सुद्धा आदत आहे. त्या समवेत आमचा ऑपरेटर केटीसीचा तो सुद्धा आदत आहे आणि आमची कॉमेंटेटर सुद्धा आदत. हे सगळे त्रिकूट मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय शाहीर. लोअर फुल टॉस लेग साइडला, दर्जेदार फटका, ब्रँडेड हिट षटकार डीजे.
ऑफ स्वीपचा एक दर्जेदार फटका केतन यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडवरती मनोहर उभा आहे, त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय, तर माझ्या बॅटमधून का नाही. आपल्या टीमसाठी दोन्ही आता बॅट्समॅन कॉन्ट्रीब्यूट करतायत. यांना इम्पॉर्टंट मॅच आहे, सेकंड राऊंडची मॅच. ह्या वेळेला अजून एक लूज बॉल, शॉर्ट आर्म पुल, ताकदवर पुल ठरतोय सक्सेसफुल, वंडरफुल, मॅग्निफिसंट षटकार डीजे. केतन मैदानामध्ये दाखवतोय, जर माझ्या पट्ट्यामध्ये गोलंदाजी केली, मला पाहिजे त्या टप्प्यामध्ये गोलंदाजी केली, तर परफेक्ट कार्यक्रम मी करणार. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार खेचलेत, इरादे स्पष्ट आहेत केतनचे. या इम्पॉर्टंट मॅचमध्ये एक चांगला नॉक आपल्या टीमसाठी खेळायचा आहे. यावेळेला विकेटची संधी निर्माण झाली आहे. बॉलर स्वतः कॉल देतोय, इट्स माइन, आणि स्वतः सोडली आहे कॅच. ये नहीं चलेगा. पहले ही आपको 2 बॉल पे 2 छक्के पड़े, उसके बाद में आप उसको ही मौका दे रहे. ये ना चलबे, नहीं चलेगा बेटा. केतन त्यांना संधी मिळाली, एक हलकीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांना माहिती आहे की हा साधा सोपा झेल त्यांनी दिला होता, मात्र गोलंदाजाने तो स्वीकार केलेला नाहीये. आता या संधीचं सोनं करणार की संधीला मातीमध्ये मिळवणार, येणारे चेंडू सांगतील कशा प्रकारे केतन बॅटिंग करेल. मात्र 3 बॉल खेळले आतापर्यंत, 13 रन्स केल्यात. लोअर फुल टॉस, त्याला घुटणं टेकून चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक दर्जेदार फिल्डिंग करतोय, त्याच दर्जाचा थ्रो त्याचा बघायला मिळाला. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळालं. हाल त्यांच्या विरुद्ध मध्ये बॅटिंगसाठी उतरलाय माझगाव टीम. त्यांची ओपनिंगची जोडी कमालीची बॅटिंग करते. 27 वरती स्कोर कार्ड बघायला मिळत आहे, मनोहर आणि केतन. केटीसी लाईव्हचं हे क्लिअर आणि ट्रान्सपरंट प्रेक्षापण आपल्याला बघायला मिळत आहे. हो, परफेक्ट यॉर्कर, याचं उत्तर नाहीये केतनकडे. पहिल्या 2 बॉलवरती षटकार, त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने. नंतरच्या 3 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. शाहीर, आज बरेचसे शाहीर कुठे ना कुठेतरी त्यांची कळा व्यक्त करत असतील पूर्ण महाराष्ट्रभर. यावेळेला पुन्हा एकदा एक मिस हिट, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्टवरती झेल घेतलाय झेल आणि संपवलाय केतनच्या पारीचा खेळ डीजे. ज्या टीमची बॅटिंग असेल ना, त्यांना विनंती करेल, जो खेळाडू कक्ष आम्ही तुमच्यासाठी बनवलाय, सर्व खेळाडू बॅटिंग टीमचे 11 खेळाडू, त्यांनी त्या खेळाडू कक्षामध्ये बसा व्यवस्थित. तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही आदर करतो, कारण की प्रेक्षक हा एक इम्पॉर्टंट घटक आहे मॅच या टुर्नामेंटचा. प्रेक्षक राजा असतो कुठल्याही मैदानाचा, प्रेक्षकांशिवाय मजा नाही आहे. मात्र तुमच्या खेळाडूंना पहिले प्राधान्य द्या तिथे बसण्यासाठी. एक दर्जेदार आयोजन आहे नाईटची शृंखला. आम्ही असं एक्सपेक्ट करतो सगळ्यांकडून की आम्हाला तुम्ही कोऑर्डिनेट कराल, सपोर्ट कराल, प्रेम द्याल आमच्या स्पर्धेला. दोन ओव्हर 27 धावा, एक फलंदाज बाद झालाय. माझगाव टीम चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळत आहे. पहिल्या 2 ओव्हर नंतर जर तुम्ही 25+ स्कोअरवरती असाल आणि एकच विकेट गेली असेल तर चांगली पोझिशन म्हणता येईल. हा गोलंदाज पहिलाच बॉल, अरफात पहिल्याच बॉलवरती सिंगल कन्सिडर करतोय. स्ट्राईक वरती आता मात्र साहिल, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा गेम चेंजर खेळाडू, कमी बॉलमध्ये ज्याने मॅचचं चित्र फिरवलं. 4 मध्ये 16 असताना 3 बॉलमध्येच ते बनवले, त्याला प्रमोशन मिळालंय.
हेच तर आपल्या ग्रामीण क्रिकेटचं सौंदर्य आहे. जर तुम्ही चांगलं खेळता तुम्हाला लवकर संधी देतो तुमचा कर्णधार. हो, यावेळेला क्रॉस बॅटेटा तर फिरवला होता अलोंग द कार्पेट. तिकडे रहीम बॉलवरती येतोय, फील्ड करेल तोपर्यंत मिळतीये ती सिंगल. आणि सिंगल सिंगलच्या सहाय्याने या ओव्हरमध्ये आतापर्यंत खेळ चालू आहे. गावदेवी क्रिकेट संघ जामरुग, त्यानंतर आई एकविरा क्रिकेट संघ जामरुग आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुग. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स म्हणजेच असं नाव जे या पूर्ण पंचकृषीत गाजतंय आणि तेच गाजतंय मनोहर यांच्या बॅटिंग मधून. पुलचा सक्सेसफुल फटका. संधी मिळते पुन्हा एकदा आमच्या डीजे. अष्टविनायक मंडप डेकोरेटर सुरुवात झाली होती घोडोलीच्या नाईट मॅच पासून, तिथून मात्र त्यांचा प्रवास वाढतच चाललाय. त्यांनी अजून वाढतच राहावा अशी आम्ही या ईश्वर चरणी प्रार्थना करतो. या बॉलवरती यॉर्करवरती विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. जीवदान मिळते मनोहर यांना. कॅच होती, घ्यायला पाहिजे होती. षटकारानंतर विकेटची संधी निर्माण झाली होती. जर कलेक्ट केला असता तर बॉलरचा कमबॅक रिव्हेंज बघायला मिळाला असता. मात्र संधी मिळाली मनोहर यांना. आज मात्र असं वाटतंय ते संध्याकाळी ब्रेकफास्टमध्ये यावेळेला समोरच्या दिशेला फटका फिरवलाय. तिकडे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आरामात बॉलला फील्ड करतायत, फेकतात तोपर्यंत आले ते सिंगल. मनोहर असं वाटतंय की संध्याकाळच्या ब्रेकफास्ट चहाच्या सोबत नशीब घेऊन आलेत, खाऊन आलेत थोडासा. दोन्ही मॅचमध्ये त्यांना बऱ्याचशा संधी मिळत आहेत आणि ते संधीचं सोनं सुद्धा करतात. पहिल्या मॅचमध्ये 26 रनची इनिंग त्यांनी पेश केली होती. या मॅचमध्ये सुद्धा आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे लढतायत. 2 षटकार आलेत त्यांच्या बॅटमधून, 3 षटकार आलेत. ओके, अजून एक धमाका. इसको कहते हैं जले पे नमक छिड़कना. वो भी छोडेंगे. 43 धावा स्कोर कार्ड वरती 3 ओव्हर नंतर 43. झाल्यात. स्लॉग ओव्हरसाठी रहीम, छोटा पॅकेट बडा धमाका यांचा वापर करण्यात येतो हा टीमच्या माध्यमातून. 43 झाल्यात. इथून जर अजून 15-20 धावा जर गोळा केला तर चांगल्या टोटलकडे वाटचाल होईल. मात्र रहीम वरती ती जबाबदारी एक आता मात्र कमी धावांवरती रोखण्याची. 12वा खेळाडू एक हसण्यासारखा त्याचा वाक्य होता, जितना बड़ा रनअप उतना ही बड़ा शॉट, बल्लेबाज के बैट से आता हुआ एक बेहतरीन छक्का. मानाच्या चषकामध्ये आपल्या टीमचा मान उंच करण्याची, आपल्या टीमची मान उंच करण्याची, आपल्या टीमचं नाव उंच करण्याचं काम माझगाव संघाचे काय बॅट्समॅन करतायत. अजून एक फुल टॉस म्हणजेच फुल टोल वसूल केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. दर्जेदार ब्रँडेड षटकार डीजे.
संघाचे खेळाडू त्यांचा कर्णधार सुद्धा बोलत असेल, रहीम ऐसा ना कर, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कर आपल्या टीमसाठी. मात्र साहिल लास्ट मॅच मध्ये सुद्धा चमकला होता, या मॅच मध्ये सुद्धा त्याची बॅटिंगचे दर्जा मैदानामध्ये दाखवतोय. यासाठीच मला वन डाऊनला पाठवलंय, यासाठीच माझ्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. लोअर फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख, सीधी बॅट, नो बकवास. अजून एक सरपंच चषक ब्रँडेड षटकार डीजे. आता मात्र आला रे आला, माझगाव संघाचा साहिल मैदानात आला आणि पुन्हा एकदा भाव खाऊन गेला. 3 चेंडू 3 षटकार. मागील 4 बॉलचा विचार करायला गेला तर लास्ट बॉलवरती तिसऱ्या ओव्हरच्या षटकाराला होता, 4 बॉलवरती 4 षटकार लगातार आलेत. जी कॅच विकेट कडनं जी छोटीशी चुकी झाली होती, त्यानंतर मात्र पूर्ण मोमेंटम शिफ्ट झालं पुन्हा एकदा माझगाव संघाच्या दिशेला. ये भी फुल टॉस है और इसका भी नतीजा वही होगा जो पिछले 4 बॉल का हुआ था. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. सरपंच चषक ब्रँडेड षटकार. मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये चाललं असणार, 6 बॉलवरती 6 षटकार येणार का सरपंच चषकाच्या या पहिल्याच रात्रीमध्ये. कारण की साहिल नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. वारंवार लोअर फुलटॉस पद्धतीची गोलंदाजी, चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी रहीम करतोय आणि त्याच्यावर कोणतंच रहम न दाखवतोय या फलंदाज. स्लॉग ओव्हर लास्ट ओव्हर मध्ये जर हार्ड हिटर फलंदाजाला ही लेन ठेवली तर तो कंटिन्युअसली षटकार खेचत राहील. स्लोवर पद्धतीचा बॉल. मात्र यावेळेला इथे काय घडलंय, अंपायर आमच्याकडे इशारा करतायत, अविनाशजी पलांडे सर, इट्स अ नो बॉल, फ्रंट फुटचा नो बॉल. आधीच बऱ्याच धावा लीक झाल्यात, आधीच दिवाळी आणि त्याच्यावरती हा बोनस स्वरूपात धावा दिल्या जातात. ज्या प्रकारे धावा कन्सिडर करताय, साहिलने मात्र पूर्ण दिशा बदलवल्या या मॅचचे, पूर्ण दशा बदलवल्या या मॅचचे. धावा लागला स्कोर कार्ड वरती 69. फ्री हिटचा बॉल, त्याला वळवलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. अजून एक दर्जेदार मोठा ब्रँडेड सरपंच चषक षटकार डीजे. लास्ट बॉल वरती चेंडू हवेत आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि इट्स अ 4. लास्ट बॉल वरती विकेट संधी होती, ते आले चौकार. चौकाराच्या साईने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 79 धावा. आता येणारे 24 बॉल आणि बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये हाल टीमला बनवायचे आहेत. 80 रन्स बनवायचे 24 बॉल मध्ये. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल नेक्स्ट इनिंग मध्ये. त्याआधी मी नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी बोलवेल गावदेवी जामरुक आणि त्यांच्या विरुद्ध सासगाव संघ, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे लगेच. तोपर्यंत वळूया आपल्या डीजे साहिल यांच्याकडे आणि एकदा जोरदार
खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन बॉल. येस, लेट्स प्ले. येणारे 24 बॉल आणि 80 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सुशांत. नावात जरूर शांत आहे, मात्र त्याला शांत करावं लागेल फलंदाजांना. अफान आणि सुफियान ही जोडी मैदानामध्ये आली आहे, ज्यांनी घोडलीच्या मॅच मध्ये घोडी समवेत सुंदर बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल, दर्जेदार चेंडू, अनप्लेएबल डिलिव्हरी सुशांत यांची बघायला मिळाली. 20च्या रन रेटने खेळायचंय. आमच्या स्कोरर सार्थक आम्हाला सांगतायत 80 धावांचा टार्गेट 4 ओव्हरमध्ये तुम्हाला चेस करायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 20 म्हणजेच 2 चौकार 2 षटकार हे इक्वेशनही तुम्हाला खेळावं लागेल. यावेळेला स्लॉट मधला बॉल समोरच्या दिशेला, तिथे लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये, घेतलाय झेल आणि संपवलाय अफानच्या बारीचा खेळ. डीजे आतिफ मैदानामध्ये गेलेत. आतिफ आणि सुफियान एक मोठी पार्टनरशिप लावावी लागेल. त्या समोर आक्रमक बॅटिंग करणं गरजेचं आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ही पॉलिसी आता अपनावावी लागेल. 80 रनचं टार्गेट. लास्ट ओव्हरमध्ये रहीम 5 षटकार 1 चौकार 1 नो बॉल वरती आलेली डबल. खूप 36 धावा खर्च झाल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा विकेटची संधी. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीयेत. सिंगल डबलने काही होणार नाहीये. एका दुक्का से काम नहीं बनेगा. चौके छक्के लगाने पडेंगे जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आजच्या रात्रीतील या लॉट्स मधील शेवटच्या फेरीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर या 80 धावा बनवाव्या लागतील हाल टीम, आणि ती पूर्णतः जबाबदारी आता सुफियानला घ्यावी लागेल. मात्र सुशांत सुंदर गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. यावेळेला दांडी 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 गुल. फलंदाज बाद सुफियान 0च्या गाडीमध्ये परत. डीजे वा. यावेळेला टप्पा बदलला होता. आधी यॉर्कर वरती विकेट मिळवली होती, दांडी गुल केली होती. यावेळेला मागे खेचलाय. बॅट्समनच्या माइंड सोबत सुद्धा खेळतोय गोलंदाज. व्हेरिएशन दाखवतोय, टप्पा बदलतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन खर्च केली आहे. लास्ट बॉल थोडासा चुकीचा. शॉर्ट आर्म पुल पुल ठरतोय. अंपायर सक्सेसफुल. शेवटच्या बॉलवरती आला षटकार. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. डीजे आणि या स्कोरकडे धावा लागल्यात त्या 7. डीजे
73 धावांची गरज आहे. 18 बॉल 73 रन्स टू विन असं इक्वेशन मैदानामध्ये आहे. गोलंदाज एनॅट नंबर 2 केतन, ज्याने सुंदर फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, तो आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आतिफ आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती सलमान. ओ यॉर्कर त्याला फ्लिक केलाय तिथे क्षेत्ररक्षक नंबर 17च्या जर्सी मध्ये एबी डिलर स्टाईल मध्ये सुंदर पद्धतीने बॉलला फील्ड करतोय. 17 नंबरची जर्सी एबी डिव्हिलियर्स, 18 नंबरची जर्सी विराट कोहली, 45 रोहित शर्मा, हे जर्सी नंबर 10 सर सचिन रमेश तेंडुलकर, हे जर्सी नंबर प्रत्येकाच्या मनामनात, क्रिकेट प्रेमींच्या मनामनात छापले गेलेत. आणि आमच्या डीजे साहिल यांच्या माध्यमातून सर्वांना चहाची पूर्तता करण्यात आली आहे, त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. फ्री मध्ये आहे येस. मात्र यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक अगदी आरामात कॅच घेतोय. चांगला झेल, चांगली फिल्डिंग आता माझगाव टीमची बघायला मिळतीये. ओव्हर टू डीजे. विकेट मिळतीये बॅटिंग साठी. अरबाज, सलमान बाद झाल्यानंतर अरबाज मैदानावरती गेलेत. हो फुलटॉस होता लेग साईडच्या दिशेला, तो मिस केलाय. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाते. धावा एवढ्या बनवल्यात की ते वाईट एफोर्ड करू शकतात. मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही कधी रिलॅक्स होऊ शकत नाहीत. मॅच कधीही बदलू शकते. जर तुम्ही एवढं धावा बनवल्यात तर समोरची टीम सुद्धा बनवू शकते. मात्र इथे प्रयत्न करताना दिसत नाही. असे शॉर्ट बॉल तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील षटकारांमध्ये. धावा चेस करायच्या आहेत 80. अशा वेळेला आतापर्यंत स्कोर कडे धावा लागल्या त्या फक्त 10. उर्वरित चेंडूवरती धावा बनवायच्या त्या 70 रन्स. या वेळेला खूप लांब वरून फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन आणि फाईन लेग दोन्ही फिल्डर अतिशय चालाक. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली थर्डमॅनच्या फिल्डरची. चांगली साथ आता मात्र फिल्डिंगची या मॅच मध्ये माझगाव टीमच्या सर्व क्षेत्ररक्षक करताना दिसत आहेत. ज्या प्रकारे आमच्या टुर्नामेंटला केटीसी लाईव्हने चांगली साथ देत आहेत त्याच प्रकारची साथ फिल्डिंग करताना हा खेळ फिल्डर करताना दिसतात. आउटफील्ड थोडीशी मागच्या दिशेला थोडासा व्यत्यय आहे, मात्र तिथे सुद्धा थर्डमॅनचा फिल्डर दर्जेदार फिल्डिंग करतोय. यावेळेला घुटना टेक, मात्र तिथे क्षेत्ररक्षक 17 नंबर जर्सी मध्ये चालाक चप्पल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या फक्त 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 2 ओव्हर नंतर 12 येणारे 12 बॉल आणि 68 धावा. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी मॅच कधीच प्रेक्षकांना किंवा कोणालाच आवडत नाही. संघर्ष थोडासा करावा लागेल. 12 बॉल मध्ये 68 धावा. क्रिकेटच्या इक्वेशन मध्ये बघायला गेलं तर 11 षटकार खेचायचे आहेत. हा कारनामा करण्याची संधी हा टीमकडे आहे. मात्र हे कठीण कार्य हे खेळाडू करणार का? हे बॅटिंगला दोन्ही नंबर 45 जर्सी मधला आणि हा खेळाडू करणार का? गोलंदाजीसाठी सोपं काम आहे. फक्त लिगल बॉल टाकायचे आहेत. आपल्या टीमला जर क्वार्टर फायनल मध्ये न्यायचे माझगाव टीम इथून एका चांगल्या पोझिशन मध्ये. 11 बॉल मध्ये आता 67 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी ऋषिकेश, ज्या ऋषिकेशने 4 विकेट घेतल्या होत्या लास्ट मॅच मध्ये, तिथून तो कमबॅक झाला होता त्यांच्या टीमचा, तो ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल षटकार मारायला पाहिजे होता, मात्र यावेळेला हलक्या हाताने खेळतायत. तिथे मिळते सिंगल.
विजयाच्या दिशेने माझगाव टीम थोडासा अग्रेसर होताना दिसतोय. हो, परफेक्ट यॉर्कर, अनप्लेएबल डिलिव्हरी. आता मात्र सगळे डिपार्टमेंट परफेक्ट काम करतात माझगाव टीमचे. बॅटिंग परफेक्ट झाली होती, फिल्डिंग दर्जेदार झाली, आता बॉलिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतायत. मॅच वरती पूर्णतः पकड मिळवली आहे. या वेळेला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक सुंदर फिल्डिंग केली आहे. एक यंगस्टर खेळाडू आहे, ज्या प्रकारे त्यांनी कमिटमेंट दाखवली बाउंड्री लाईन वरती. लाजवाब एफर्ट त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. एकच षटकार आला होता तो पहिल्या सुशांतच्या ओव्हरमध्ये, तिथून मात्र शांत राहिलाय. परफेक्ट यॉर्कर, यॉर्कर वरती यॉर्कर एक्झिक्यूट करतोय ऋषिकेश. गोलंदाजीमध्ये मागील दोन्ही मॅच, ही मॅच सुद्धा, पहिली मॅच सुद्धा त्याची ही रात्र राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट मिळाल्या होत्या, या ओव्हरमध्ये विकेट जरूर मिळाली नाहीये, मात्र हात खोलण्याचा कोणताच चान्स दिलेला नाहीये. या वेळेला तारीफ थोडीशी जास्त झाली. कॉमेंटेटर कर्स, लगेच एक वाईट बघायला मिळतोय. वाईटच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 17. नेक्स्ट मॅच टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय होम ग्राउंड वरती गावदेवी जामरुख टीमने. प्ले अँड मिस ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झालाय. 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही एक ओव्हर मध्ये 63 धावांची गरज आहे. 6 मध्ये 63. डीजे थोडासा माहोल बनवायचा आहे. हा लिगल बॉल टाकायचे आहेत फक्त जिंकण्यासाठी. माझगाव संघ सावरोळी नाईट मॅचला त्यांनी कारनामा केलं होतं 3 बॉलमध्ये 26 रन देण्याचा. त्यानंतर मात्र आज 6 मध्ये 63 ठेवल्यात लास्ट ओव्हरसाठी. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाज आहे कुणाल, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती, पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. या वेळेला फक्त साधं सोपं खेळ आहे त्याच्यासाठी. म्हणजे आम्ही या जल्लोष करायला मोकळे. अतिशय खराब त्यांचा हा सीझन गेलाय, मला माहिती आहे. त्यानंतर रात्र ही गाजवताना ते दिसत आहेत. ओ, सुंदर गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजीमध्ये आपल्याला फक्त यॉर्कर, त्यानंतर सुंदर आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी बघायला मिळतीये. 80 रन डिफेंड करत असताना दर्जेदार गोलंदाजी केली आहे. वन साइड या मॅचला घेऊन गेले त्या माझगावकर. ज्या प्रकारे या लास्ट ओव्हरमध्ये 36 धावा आल्या होत्या ना, तिथून मोमेंटम घेऊन खेळतायत माझगावचा संघ. हात खोलण्याचा चान्सच दिलेला नाही या हाल टीमला. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे ते घोडली टीमवरती बरसले होते, त्याच्या विपरीत बॅटिंग या मॅच मध्ये बघायला मिळाली. संघर्षच बघायला मिळाला नाही, एकही बॅट्समन सेटच झाला नाहीये. शॉर्ट बॉल, विकेटची संधी, बॉल खालती पोहोचू शकलेले नाहीये. त्यावेळेला चौकार आलाय. आता मात्र लेट झालाय. या 4 रन्सने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 28.
शॉर्ट बॉल, लास्ट बॉल वरती, लास्ट एक बॉल बाकी आहे अजून. ओव्हर झाली. येस, मॅच ओव्हर. माझगावकरांनी अतिशय सुंदर क्लिनिकल परफॉर्मन्स दाखवलाय या मॅचमध्ये. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुंदर काम केलंय. चांगली मॅच जिंकली आहे. आजच्या रात्रीतील शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलाय. हार्ड लक हार्ड संघ. थोडी मॅच वन साईड झाली, मात्र अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि माझगावकरांना ऑल द बेस्ट तुमच्या लास्ट मॅचसाठी. मेहनत करने वाले की कभी हार नहीं होती आणि कोशिश किए बिना कभी जय जयकार नहीं होती.